अमरावतीचे आमदार सुलभा खोडके आपल्याबरोबर आहेत. ताई, खरं तर अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहे. खरं तर ही दुःखाची गोष्ट आहे, परंतु सुनेत्रा वहिनींनी आज संपूर्ण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत तुमच्या पक्षाच्या. काय तुमच्या भावना आहेत? सन्माननीय दादा अचानक निघून गेल्यामुळे त्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परंतु सन्माननीय या ठिकाणी सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री जरी झाल्या असल्या, त्यांनी खऱ्या अर्थानं पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार, सामान्य कार्यकर्ता यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. कारण आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये किती दुःख आहे. 4 दिवस झाले आणि 4 दिवसानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद या ठिकाणी शपथ घ्यावं लागते. हे सामान्य कार्यकर्त्यासाठी त्यांनी निर्णय घेतला आहे. म्हणून आज त्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यासाठी उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या मनातून त्यांच्या खऱ्या अर्थानं जे दुःख आहे ते कोणी समजू शकत नाही. परंतु ही संपूर्ण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना घाई झाली नाही का? कारण की ही सगळी शपथविधी घाईघाईने घेण्यात आली अशा पद्धतीचा आरोप कुठेतरी लावण्यात आला विरोधकांकडनं. त्याचसोबतच सोशल मीडियावरती देखील याची मोठ्या प्रमाणात चर्चा. नाही, आता घाईघाईनं म्हटल्यानंतर कसं शेवटी दुःख हे दुःखच असतं आणि दुःख विसरून कामाला लागावं लागतं. सन्माननीय दादांचं सुद्धा नेहमीच म्हणणं राहतं, संविधान काम असतं, संविधानिक काम करावंच लागतं आणि हे काम करताना घाई कुठेच झालेली नाही आहे. उलट त्यांच्यावरती जबाबदारी आम्ही सर्वांनी टाकली, ही फार मोठी त्यांची जबाबदारी आहे आणि त्या ठिकाणी घाई कुठे झाली नाही आहे. संविधानिक पद हे खाली ठेवता येत नाही आणि ते लवकरात लवकर भरावं लागते आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही भरलेलं आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार होत्या, पण त्याच्या संदर्भात नाही, ते सन्माननीय दादांना आणि पवार साहेबांनाच माहिती होतं, त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. तर आपण पाहिलं तर सुलभा खोडके या होत्या आणि त्यांनी सांगितलं की जनतेसाठी ही सगळी जबाबदारी जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी सांभाळलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.